जनक परिस्थिती आहे। एक माझा अगदी जाता प्रश्न आहे तुम्हाला, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, आमदार म्हणून मी हा प्रश्न विचारतच नाही, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी प्रश्न विचारतोय की राज्यभरातला शेतकरी चिंताग्रस्त आहे पीक विमा घोटाळ्यामुळे। यस, कसं बघता? तोही मीच मांडलाय सभागृहात। म्हणूनच मला हा तुम्हाला प्रश्न विचारावासा। नाही, काय त्याच्यामध्ये बाळासाहेब इनकर, ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड AIC, जिल्हा प्रतिनिधी बीड, हा व्यक्ती आमच्या इकडे आला। यांचं आणि हे जे आका आहेत आज सरेंडर झालेले, ह्या आकांचं शिवीगाळ झाली, बोलाचाली झाली। नंतर पुन्हा त्यांच्या गुप्त बैठका झाल्या। मला आता एक 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 माहिती। मग आकांच्या त्यांच्या बैठका झाल्या आणि कदाचित मला वाटतं आका बरोबर मोठ्या आकाची बी बैठक झाली असेल आणि तिथून पुढे हा प्रकार सुरू झाला। तर आता 2023च्या विम्याचा विचार केला, एक 3-4 जिल्ह्यातलं क्षेत्र सांगतो मी। 10,000 हेक्टर क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये फक्त परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात विमा भरला, पूर्ण जिल्ह्यात। CSA सेंटर 22, त्यातले 21 परळी तालुक्यातले आणि 1 आष्टी तालुक्यातले। तर मी तर काल परवा माझ्याकडे ते लोक आले, तर मी म्हणलं त्याच्यावर बी गुन्हा दाखल करून टाका। एक व्यक्ती, एकाच माणसाने भरला। आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरवरती परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरला आणि 40,000 हेक्टरवरती परभणी जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरला। 40,000 म्हणजे 40,000, 10,000 आणि 3,000 किती झाले? 63,000। 63,000। जालन्यामध्ये मी विचारलं जालन्यात काय म्हणले, तर जालन्यामध्ये सुद्धा मला सांगण्यात आलं की जवळपास 20,000 हेक्टरवरती जालन्यामध्ये सुद्धा पीक विमा भरला। कुणी भरला? परळीच्या लोकांनी। मग आता ही संघटित गुन्हेगारी नाही का? याच्यामध्ये पण आका छोटा आका मोठा आका पीक विम्यामध्ये पण, पीक विम्यामध्ये हा परळी पॅटर्न जो आहे, नाविन्यपूर्ण योजना आहे ना ही, नाविन्यपूर्ण। आता तुमचं हे जे आहे याचा 7/12 प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर काहीतरी असेल ना, एखाद्या वेळेस तुम्ही जपून राहा, तुमचा हा जो साम टीव्हीचा सेट आहे ना, याच्यावरती मी विमा भरतील, याच्यावर विमा भरतील आणि ते बी उचलून घेऊन जातील। पण इतकं, आता माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्ही एक वाक्यात स्पष्ट उत्तर द्यावं अशी माझी फार इच्छा आहे। आकाचे कारनामे इतके आहेत जे तुम्हीच आता उघड करताय। अजून नाही आहेत, अजून कारनामे माझ्याकडे यायचे आणि ते बी आले तरी मी तपासून घेऊन त्याची सत्यता आहे का हे पाहूनच मी बोलणार आहे। कारण हे लोक माझ्या विरोधात उद्या आमची बदनामी केली म्हणून कोर्टात बी जाऊ शकतात। आमची बदनामी केली म्हणून माझा प्रश्न आहे ना की आता इतके आकाचे जर कधी कारनामे आहेत तुम्ही म्हणताय, मी स्पष्ट नाव घेतो धनंजय मुंडे, बडे आका, बडे आका म्हणून धनंजय मुंडेंचे, बडे आकांवरती अजून मी संशय व्यक्त करतोय, मी त्यांचं नाव नाही घेत। पण संशय आला तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी। मी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ना सखोल चौकशी। मी आता मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे ना उद्याच्याला, साहेब काय म्हणलेत की महसूल, कृषी, त्याच्यानंतर होम आणि मंत्रिपदावर बसलेल्या माणसाची चौकशी कशी होऊ शकते जर कधी तुमचा आरोप थेट त्यांच्यावर? नाही, त्यांच्यावर मी आत्ताच कुठं आरोप करतोय। हा जो मी नाव सांगितलं ना ह्या व्यक्तीचं आणि याची चौकशी करावी ना। मी खोटं बोलतो? अगदी मी एकदम शेवटचा प्रश्न आहे, हा जो बाळासाहेब इनकर आणि यांच्या आणि आकाच्या, छोट्या आकाच्या आणि मोठ्या आकाच्या कुठं बैठका झालेल्या आहेत का याची चौकशी करावी, सखोल चौकशी करावी। आणि हे सगळेच लोक असे एकाच तालुक्यातले लोक इकडं 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 विमा भरतायत म्हणल्यावर गाव तलावावर विमा भरलाय, गायरान जमिनीवर मोठा घोटाळा आहे, याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। करोड मध्ये 1000 करोड मधला घोटाळा आहे अगदी। आणि याच्यामध्ये 2019 पर्यंत 2020 पर्यंत मागे जावं लागेल। अगदी तुम्ही इतक्या सगळ्या या प्रकरणावर सखोल बोलताय, परंतु तुम्ही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करायला का मागे? नाही, मी आता करणारच नाही ना। मागणी करून राजीनामा थोडीच देणार आहे कोणी।
आता लाल बहादूर शास्त्री राहिले का कोणी या देशात? लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता. अगदी म्हणजे वेळ प्रसंग आल्यावर तुम्ही मागणी करू शकता. आत्ता नाही. आता त्यांची इन्व्हॉल्वमेंट जर त्या पीक विमा घोटाळ्यात दिसली आणि मग त्याच्यानंतर करेन. अगदी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.